राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. गेली अनेक वर्षापासून आपण या पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे. खरं तर या मागणीच्या प्रतीक्षेमध्ये जुन्नर तालुका, अकोले तालुका, आंबेगाव तालुका आणि संगमनेर तालुका या तालुक्यातील जनता खऱ्या अर्थानं हा रेल्वे मार्ग जर झाला तर या भागाचा विकास होईल या अपेक्षेने या रेल्वे मार्गाकडे पाहत आणि आशेने खरं तर यामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक घोषणा केली की पुण्यावरून पुणतांब्याला आणि पुणतांब्यावरून शिर्डी आणि शिर्डीवरून नाशिक अशा प्रकारचा रेल्वे मार्ग होणार आहे आणि तो प्रस्तावित आहे. यानंतर या जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल आणि आंबेगाव तालुका असेल, या तालुक्याच्या जनतेच्या पदरी निराशा पडलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे या मागणीसाठी 2021 पासून तर आज तागायत विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून 2 आंदोलने संपन्न झाली आणि आत्ताच जे येत्या 12 जानेवारीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करून ही जी मागणी आहे ही केंद्रापर्यंत आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तिसरं आंदोलन या ठिकाणी विकास क्रांती सेनेनं आणि रेल्वे कृती समित्यांनी हे हातामध्ये घेतलेलं आपण पाहतोय. या ठिकाणी 18 मार्च 2021 रोजी पहिलं आंदोलन अकोले या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी संपन्न झालं. परंतु त्या काळी जनतेमध्ये जनजागृती तेवढी झालेली नव्हती आणि लोकांना त्या आंदोलनाची खरी दिशा काय आहे हे कळलेलं नव्हतं. त्यानंतर 12 जानेवारी 2024 रोजी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून घारगाव ते अकोले असा 60 किलोमीटरचा अंतरचं पायी अंतर चालत जवळपास 3 दिवसांचा मुक्काम या ठिकाणी बेलापूर, ब्राह्मणवाडा आणि कोतुळ या गावांमध्ये मुक्काम करत ही विकास क्रांती सेना 4थ्या दिवशी अकोले तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली. त्यावेळी देखील या भागातील काही लोक त्या आंदोलनामध्ये चालले आणि काही लोक बघ्याची भूमिका घेतली. मुळात त्यांना तोपर्यंत हा रेल्वे मार्ग आपल्या भागासाठी किती महत्वाचा आहे हे कळलेलं नव्हतं. आणि आज आपण पाहतोय खरं तर हा रेल्वे मार्ग ज्यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव महोदय यांनी जी घोषणा केली त्यानंतर लोकांना समजलं की हा रेल्वे मार्ग आता आपल्याकडून जातोय. आणि ज्यावेळी हा रेल्वे मार्ग जातोय हे ज्यावेळी समजलं त्यावेळी लोकांमध्ये खऱ्या अर्थानं मनामध्ये उदासीनता आणि आक्रोश या दोन्ही भावना जागृत झाल्या. परंतु मनामध्ये उदासी आणि मनामध्ये आक्रोश ठेवून त्याचा काही उपयोग होणार नाही. यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काय करावं लागेल हे लोकांना अद्यापर्यंत समजलेलं नाही. आणि म्हणून हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे या मागणीसाठी गेली 4 ते 5 वर्षापासून देणारा लढा या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही लढतोय आणि हा लढा ही रेल्वे आल्याशिवाय थांबणार नाही एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. यानंतर या जुन्नर तालुका आणि आपला अकोले तालुका त्याचप्रमाणे संगमनेर तालुका हा खरं तर निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये कृषी क्षेत्राला चालना अतिशय चांगल्या प्रकारची चालना आहे आणि कृषी क्षेत्रातलं उत्पन्न देखील आपलं मोठ्या प्रमाणावरती आहे. जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, संगमनेर आणि अकोले तालुका हे जवळपास 12 ते 13 लाख लोकांच्या लोकसंख्येचा असलेले हे तालुके आहेत. आणि खरं तर 12 ते 13 लाख लोकसंख्येच्या या तालुक्यांमध्ये आज आपण पाहतोय की तरुणांना नोकरी नाही, तरुणांना व्यवसाय नाही. आणि आपल्या भागामध्ये आपण पाहतो की काही तरुणांची लग्न जमेना का तर या ठिकाणी नोकऱ्यांचा तुटवडा या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर ही जर रेल्वे झाली तर या रेल्वेच्या माध्यमातून या कृषी क्षेत्राला चालना मिळेल, येथील तरुणांना रोजगाराची संधी मिळेल, येथे रोजगाराच्या व्यवसाय वाढतील आणि म्हणून हा रेल्वे मार्ग
सर्वात महत्वाचा रेल्वे मार्ग पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर अकोले तालुक्याच्या हद्दीवरून गेला पाहिजे, ही मागणी खऱ्या अर्थानं अनेक दिवसापासून आम्ही लावून धरलेली आहे आणि 100% होईल ही देखील मी तुम्हाला खात्री देतो. खरं तर जे निवेदन आम्ही विविध स्तरावरती पोहोचवलेले आहेत त्यामध्ये रेल्वे मंत्री महोदय अश्विनी वैष्णव, या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे रेल्वे मंत्री आणि आपल्या भागातले विविध नेते, आजी माजी खासदार, आजी माजी आमदार आणि सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना देखील आम्ही निवेदन दिलेले आहे. परंतु आपण पाहतोय या ठिकाणी मतदानाची जर वेळ जवळ आली की आपण हे आजी माजी लोकप्रतिनिधी आपण पाहतोय गावागावामध्ये फिरतात, गावागावामध्ये मतदानाचं आम्हाला मतदान करा, आम्ही तुमची ही कामे करू, आम्ही तुमची ती कामे करू, ही फक्त आश्वासनं देतात. परंतु हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही खरं तर जनतेची भावना आहे. आणि जर समजा ही जनतेची भावना जर लोकप्रतिनिधींना समजत नसेल तर मी यापुढे सांगतो, या अशा लोकप्रतिनिधींना गावामध्ये फिरकू सुद्धा देऊ नये, ही देखील भावना मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. या अर्जासोबत आपण या सर्व प्रतिनिधींना अंतिम स्थळ सर्वेचा जो नकाशा आहे तो आपण या अर्जासोबत, या निवेदनासोबत त्यांना दिलेला आहे. हा अंतिम स्थळ सर्वे नकाशा काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या ठिकाणी प्रथमतः सेंट्रल रेल्वे यांच्या माध्यमातून 3 सर्वे झाले. त्यामुळे त्यामध्ये PCT, RECT आणि FLX हे 3 सर्वे झाले. प्राथमिक सर्वे, रफ सर्वे आणि फायनल लोकेशन सर्वे. फायनल लोकेशन सर्वे म्हणजे अंतिम स्थळ सर्वेनुसार हा रेल्वे मार्गाला संसदेमध्ये मंजुरी मिळाली आणि या रेल्वे मार्गाला संसदेमध्ये ज्यावेळी मंजुरी मिळते त्यावेळी त्या रेल्वे मार्गाची पिंक बुक मध्ये नोंद केली जाते आणि ज्यावेळी ही पिंक बुक मध्ये नोंद होती त्यानंतर त्या रेल्वे मार्गाचा DPR बनला जातो. खर तर हा DPR सन 2019 ला सेंट्रल रेल्वेने हा DPR मांडला आणि ह्या रेल्वे मार्गाला, पुणे नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. हा जो अंतिम स्थळ सर्वेनुसार हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग होता, हा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूने समांतर दर्शवला गेलेला आहे. यामध्ये 3 सर्वे झाले. आपल्या भागातल्या काही लोकांची आजही गैरसमज आहे की तो रेल्वे मार्ग पश्चिम दिशेने जात होता. या ठिकाणी आळेफाटा रेल्वे स्टेशन होतं, बोटा रेल्वे स्टेशन होतं आणि गारगावरून तो कोठे खुर्दवरून बोगदा पाडून पेमगिरी आणि पेमगिरीवरून देवठाण आणि देवठाणवरून साईखिंड आणि साईखिंडीवरून सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारचा एक सर्वे देखील झाला होता. परंतु पुणे नाशिक रेल्वे मार्ग होत असताना राज्याचा आणि केंद्राचा बहुउद्देशीय हा रेल्वे मार्ग प्रकल्प होता. हा बहुउद्देशीय रेल्वे मार्ग प्रकल्प यासाठी होता का या भागातील कृषी क्षेत्राला चालना मिळावी, या भागातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि म्हणून हा बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्प सेंट्रल रेल्वेने 3 सर्वे करून त्याला अंतिम स्थळ सर्वेनुसार त्याची FLX मध्ये नोंद झाली. त्यानंतर आपण पाहतो राज्यामध्ये सरकार बदललं, त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या ठिकाणी महोदय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कोण मंत्री झाले, कोण काय झाले यावर मी बोलत नाही, आंदोलनामध्ये नक्कीच बोलणार आहे. परंतु आज मी ते थोडंसं टाळतो. साहजिक आहे, कुणीही लोकप्रतिनिधी असू, कुणीही काय असू, तो आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा विकास झाला पाहिजे, आपला मतदारसंघ पुढे गेला पाहिजे याच दृष्टीने काम करत असतो. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीने काय रेल्वे मार्गामध्ये बदल केला असेल. यामध्ये 2019 ला हे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सहमतीनं थर्ड पार्टी महारेल कंपनी स्थापन झाली आणि खरं तर या महारेल कंपनीला हे काम दिलं गेलं. या महारेल कंपनीचं काम काय होतं तर हा जो DPR बनलाय, हा जो अंतिम स्थळ सर्वेनुसार जो रेल्वेचा नकाशा दाखवलाय, जो रेल्वे मार्ग दाखवला आहे, त्याचं काम तुम्ही करायचं होतं. आणि हे काम झाल्यानंतर
हा रेल्वे मार्ग सेंट्रल रेल्वेला हस्तांतर करायचा होता. परंतु या महारेलच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, मी त्यावेळी पण एक पेपरमध्ये पुढारी पेपरला बातमी आली होती. इंजिनियर संतोष फाफळे तुमच्या नावाने ती हेडलाईन होती. त्या पेपरमध्ये अशी हेडलाईन होती की पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सोयीने, असं इंजिनियर संतोष फाफळे यांचं म्हणणं होतं. आणि त्यामध्ये तो कसा सोयीनं याचं इत्थंभूत वृत्त त्या पेपरमध्ये होतं. आणि हे खरं आहे. ज्यावेळी महारेल कंपनीला या रेल्वे मार्गाचा प्रोजेक्ट दिला आणि त्यांना ते काम दिलं, परंतु यामध्ये राजकीय नेते आणि राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून या रेल्वे मार्गाची सबसिडी बनवली. आणि या रेल्वे मार्गाची सबसिडी होत असताना त्यानंतर 2021 मध्ये आपल्या राज्य सरकारचं पळापळीचं राजकारण झालं. यामध्ये काय झाडी काय डोंगर, अतिशय चांगल्या प्रकारची गाणी आपण पाहिली. यामध्ये सरकार स्थापन झालं. परंतु त्यावेळी खरं तर सेंट्रल रेल्वेला हे समजलं की हा जो प्रोजेक्ट आपण दिलाय हा महारेल कंपनी अंतिम स्थळ सर्वेनुसार काम करत नाही. आणि त्यावेळी महारेल कंपनीकडून हे काम काढून घेण्यात आलं. आज मी त्यानंतर संगमनेरला महारेल कंपनीचं ऑफिस होतं. मी 8 दिवसापूर्वी ज्यावेळी 2024ला आंदोलन करायचं अकोला, आम्ही जे पायी आंदोलन केलं त्यावेळी महारेल कंपनीच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना सांगितलं की सर, तुम्ही ज्या मार्गाने तुमचं अधिग्रहण, जमिनींचं जे अधिग्रहण चालू आहे, शेतकऱ्यांच्या तुम्ही मिटिंगा घेत आहात, ज्या मार्गाने तुमची रेल्वे जाणार आहे त्या रेल्वे मार्गाची नोंद पिंक बुक मध्ये आहे, तो नकाशा आम्हाला द्या. आणि ते म्हणले आम्हाला एक 7-8 दिवस वेळ द्या. आणि 7 ते 8 दिवसांनी मी त्या महारेल कंपनीच्या ऑफिसला गेलो तर त्या महारेल कंपनीच्या ऑफिसला टाळे लागलेले मला दिसले आणि अधिकारी फरार झालेले पाहायला मिळाले. खरं तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता रेल्वे मंत्री महोदय अश्विनी वैष्णव यांनी जनतेला सांगितलं की GMRTचा प्रकल्प या रेल्वे मार्गाला अडथळा ठरतोय. आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहतो अनेक रेल्वे प्रकल्प आहे, अनेक रेल्वे मार्ग आहे. या GMRTच्या खालून रेल्वे गेलेले आपण पाहतोय. हे कारण जे त्यांनी दिलंय हे जनतेला पटण्यासारखं नाही आणि जे निरर्थक दिले असं आमचं मत आहे. या आपण पाहतोय आता त्यांनी जे सांगितलं रेल्वे मार्ग याची देखील नोंद पिंक बुक मध्ये नाहीये. त्यांची बैठक होणार आहे, त्याच्यावरती बैठक झाल्यानंतर त्याची पिंक बुक मध्ये नोंद करायची त्यांची प्रोसेस चालू आहे. आपल्या पाठीमागे आपण जे नकाशे पाहतोय यामध्ये कोणत्या रेल्वे मार्गांची पिंक बुक मध्ये नोंद आहे आणि कोणते सर्वे झाले तर त्यांची प्रस्ताव पिंक बुक मध्ये नोंद करायची आहे, ते नकाशे पाठीमागे लावलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प असताना जनतेची दिशाभूल करून खरं तर हा रेल्वे प्रकल्प बनवला जातोय. या रेल्वे मार्गामध्ये आपण येत्या 12 जानेवारीला जे आंदोलन करतोय, बाकीचे विषय मी थोडंसं टाळतो कारण आपल्याला 12 जानेवारीला आंदोलन करायचंय. मी आत्ताच कुणाची मनं दुखावणार नाही कारण मनं दुखावली गेली तर येता 12 जानेवारीला ते येणार नाही आणि ते येता 12 जानेवारीला आले की त्यांच्या समोर जे सत्य काय खरं आहे मी त्यांच्या समोर सांगेल. आणि आपल्या आंदोलनामध्ये एवढ्याच मागण्या आहेत की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अंतिम स्थळ सर्वेनुसार पुण्याहून नाशिककडे जाताना पश्चिम बाजूने जो दर्शवला गेलाय याच मार्गाने झाला पाहिजे. संगमनेर तालुक्याचा पठार भाग आपण पाहतोय आणि अकोले तालुक्याचा पठार भाग पाहतोय. आजपर्यंत मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो या राजकीय नेत्याने त्यांच्या फायद्याकरता हा संगमनेर तालुक्याचा पठार भाग आणि अकोले तालुक्याचा पठार भाग खरं तर विकासापासून वंचित ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये या भागाच्या विकासासाठी बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे, ही खरी तर आमची प्रामुख्याने मागणी आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिव जन्मभूमी शिवनेरी किल्ला असेल, भीमाशंकर असेल, अशा त्यानंतर अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाई भंडारदरा, सांदनदरी, जगातलं सर्वात मोठं शिखर कळसुबाई, अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी बोटा रेल्वे स्टेशन, संगमनेर रेल्वे स्टेशन आणि देवठाण यामध्ये मी तर म्हणत
राजकीय नेत्यांना अजून कुठं रेल्वे स्टेशन करायचं असं आम्हाला त्याला सुद्धा आमचा विरोध नाही, परंतु पुणे नाशिक रेल्वे मार्ग जर तुमच्या राजकीय फायद्याकरता आणि तुमच्या राजकीय गोंधळापायी जर जात असेल तर आम्ही म्हणेल की जो अंतिम स्थळ सर्वेनुसार जो रेल्वे मार्ग आहे तसाच झाला पाहिजे। आणि या रेल्वे मार्गाच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की अजूनही जनतेला ही रेल्वे किती महत्वाची आहे हे अद्यापपर्यंत समजलेलं नाही। त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामसभा असेल किंवा कॉर्नर सभा असेल, या सभा घेऊन आपल्याला जनतेला खरं तर हा रेल्वे मार्ग किती महत्वाचा आहे हे पटवून द्यावा लागेल, तेव्हाच जनता या आंदोलनामध्ये उतरेल असं मला वाटतं। आपण या निवेदनाच्या माध्यमातून ही पण मागणी केलेली आहे, हा रेल्वे मार्ग खरं तर बदलला, मग त्याची पिंक बुक मध्ये नोंद आहे का, त्याचे नकाशे द्या, त्याची देखील मागणी केलेली आहे। महारेल कंपनीनं ज्या शेतकऱ्यांचं जमिनींचं अधिग्रहण केलं, ते अधिग्रहण कशा प्रकारे केलं आणि अधिग्रहण केलं तर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना किती दिला, किती शेतकऱ्यांना दिला, त्यांच्या जमिनी किती अधिग्रहण केला, याच्या देखील आपण मागणी केलेली आहे। मी तर म्हणेन महारेल कंपनीचे जे अधिकारी आहेत यांनी जनतेची दिशाभूल करून ह्या जमिनी अधिग्रहण केलेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुढे काय आंदोलन करायचं ते आपण त्या आंदोलनाची देखील दिशा ठरवणार आहेत। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही की माझ्या जमिनीचं अधिग्रहण झालंय आणि माझ्या जमिनीवरती त्यांचा बोजा आलाय आणि माझ्यावरती त्या उतरावर त्यांचं नाव आलंय, अशा शेतकऱ्यांना मी डायरेक्ट सांगतो अजिबात काळजी करायची नाही। या रेल्वे मार्गासाठी आपण खरं तर येत्या 12 जानेवारीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग जाम करत असताना सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण या जन आंदोलनामध्ये सर्व महिला, विद्यार्थी, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, विविध संघटना या सर्वांनी या जन आंदोलनामध्ये खरं तर समाविष्ट झालं पाहिजे, कारण हा रेल्वे मार्ग खरं तर आपल्या विकासामध्ये, आपल्या भागातील विकासामध्ये क्रांती आणणारा रेल्वे मार्ग आहे आणि जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर हा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे, ही आपली प्रामुख्याने मागणी आहे। हे रेल्वेचं आंदोलन करत असताना आपण येत्या 12 जानेवारीला संगमनेर अकोले तालुक्यातील पठार भागातील सर्वच गावं बंद करण्याचं आव्हान मी आपल्या सर्व गावांना करतो आणि सर्वांनी या गावांमध्ये जे सरपंच, उपसरपंच असतील, ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती करतो की आपण ही सर्व गावे बंद ठेवून खरं तर या आंदोलनाला आपण जाहीर पाठिंबा द्यावा। यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भामध्ये आपण पुढे निर्णय घेऊ। येत्या 12 जानेवारीच्या आंदोलनामध्ये जर आपली मागणी जर पूर्ण झाली नाही तर त्या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांवरती काय निर्णय घ्यायचा हा निर्णय आपण त्यावेळी घेऊया। आपण राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, आपण अजितदादांना भेटू, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटू, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील भेटू, आपले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना देखील आपण भेटू। आपल्याला ज्यांना भेटायचंय तुम्ही सांगाल त्यांना आपण जाऊन भेटू। आपली एकच मागणी आहे, हा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे। या रेल्वे मार्गाच्या 12 जानेवारीच्या रेल्वे मार्गामध्ये जर निर्णय जर झाला नाही तर आपण पुढचं आंदोलन जेल भरो आंदोलन देखील करणार आहोत। त्यामुळे सर्व जनतेला मी हेच सांगू इच्छितो, बाकीच्या विषयावरती आमचे इंजिनियर संतोष फाफळे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला जी काही माहिती आहे ते तुम्हाला सांगतील, परंतु या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो, हा रेल्वे मार्ग खूप महत्वाचा आहे आणि हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी या रेल्वे मार्गामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या भावी पिढीसाठी अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची घोषणा देऊन आपण हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे यासाठी पुढील लढा उभारू, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.